मी विनया जोशी. षड्रिपूंचे मानसशास्त्र भाग 7. मत्सर. मत्सरामुळं फक्त विषच पेरलं जातं असं वाटतं का तुम्हाला? रोहन. अजितनं दुसऱ्याचं यश पाहून सतत जळफळत असतो. पूजा म्हणते, पण दुसऱ्याचं यश बघितलं की त्याचा मत्सर करण्यापेक्षा मी त्या माणसाकडून प्रेरणा घेते. तुमच्या लक्षात आलं का? भावना तीच, पण एकजण मत्सर करतो, जळफळत राहतो, दुसरा त्या भावनेतून प्रेरणा घेतो. म्हणजे मत्सराचे चांगले आणि वाईट असे रूपांतरण करता येते. मत्सर विष पण बनतो, प्रेरणा पण बनतो. तुम्हाला दुसऱ्यांचं यश जाळतं का तुम्हाला जागं करतं? आवडलं तर लाईक, कमेंट, शेअर, फॉलो करा.